नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या हवामानामध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागली आहे आणि त्यातच नवीन संकट उभं राहिलं आहे. बंगालच्या खाडीमध्ये बदलणाऱ्या हवामानामुळे बदल होण्याची शक्यता आहे. अचानक बदललेल्या वातावरणानं अनेक राज्यांची चिंता वाढवली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे. आकाशामध्ये वीज कडाडणार आणि समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार आहेत. पुढचे काही दिवस वातावरण हे बदललेलं पाहायला मिळेल. डोंगराळ भागापासून दक्षिण भारतापर्यंतचे याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 20 ते 24 फेब्रुवारी या काळामध्ये देशातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस, वीज कडाडेल आणि वेगवान वारेही सुटण्याचा अंदाज आहे. विशेषतः बंगालच्या खाडी आणि दक्षिणेतील दक्षिण सागरी किनाऱ्यावरती वातावरण बदलाचे परिणाम पाहायला मिळतील. हिमाचल ते तमिळनाडूपर्यंत वातावरण बदललेलं असेल. 7 राज्यांना विशेषतः इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या 7 राज्यांमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, केरळ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय अनेक भागामध्ये 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे तापमानामध्ये 2 ते 3 डिग्रीपर्यंतची घट होऊ शकते आणि थंडी देखील वाढू शकते. तर दक्षिण पूर्वेकडील बंगालची खाडी, अंदमान समुद्र आणि श्रीलंकेच्या किनारी भागामध्ये समुद्रामध्ये उंच लाटा उसळतील. त्यामुळे मच्छीमारांना या कालावधीमध्ये समुद्रामध्ये न जाण्याची सूचना दिली जाते. वेगवान वारे आणि वीज कोसळण्याच्या घटना या दरम्यान घडू शकतात, ज्यातून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दिल्ली NCRमध्ये 20 फेब्रुवारीला अचानक हवामानामध्ये बदल पाहायला मिळाला. भारतीय हवामान खात्यानं मुसळधार पाऊस, वीज कडाडणं आणि सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाजही वर्तवला आहे. दिवसभरामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं, तर दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाची चिन्ह दिसू शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं समुद्रामध्ये बदल झाल्यामुळे वातावरणामध्ये आता काहीसा गारवा हा पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी वीज कडाडणार आहे, तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज देण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.